सर्वप्रथम इथे आपण भगवंतांना वंदन करूया. श्रील प्रभुपाद यांना देखील वंदन आहे. आपला इस्कॉनचा हा उपक्रम जिथून चालू झालेला आहे, मंगलोर, कर्नाटक येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराचे जे अध्यक्ष आहे नामनिष्ठा दास यांना देखील आपण वंदन करूया आणि उपस्थित सर्व साधकांचे, डिव्होटीज, भक्तगण सर्वांना इथे वर्गामध्ये आपले स्वागत आहे. हरे कृष्ण, हरी बोल. आजचा पहिला अध्याय आहे. काल आपण उद्घाटन दिवस मध्ये परिचय करून घेतलेला. 18 दिवसांमध्ये भगवद्गीता समजून घेण्याचा आपण काल जो काही जी परिचय घेतला आहे, ओळख केलेली आहे. त्याच्यामागे काय भगवद्गीता जशी आहे तशी याच्यामध्ये श्रील प्रभुपादांनी आपल्याला त्यामधनं जो काही बोध देणार आहे, तो आपण 18 दिवसांमध्ये जो प्रवास आहे, तो आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण आजपासून पहिला अध्याय सुरुवात करत आहोत. सर्वांना स्क्रीन दिसत आहे? चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकाल. आपण प्रश्नोत्तर वगैरे शेवटचे एक 15 मिनिटांमध्ये नंतर घेणार आहोत. आता फक्त स्क्रीन वगैरे जे काही तुम्हाला दिसत असेल, आवाज येतोय. अच्छा, हो. धन्यवाद हां. हरे कृष्ण. तर मग आपण सुरुवात करूया कारण आपल्याला जवळपास 7:30 ते 8:30 पर्यंत म्हणजे तरी 8:15 पर्यंत आणि उरलेले 15 मिनिटं आपण प्रश्नोत्तर, शंका जे काही चर्चा असेल तर त्यामध्ये घेऊया. तर आपण आता श्रील प्रभुपादांच्या चरणी नम्र वंदन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आजचा अध्याय आरंभ होत आहे. इथे कीर्तनही झालेलं आहे. या कीर्तनामध्ये जसं आपण आता जे सगळं प्रभुपादांचा प्रणाम मंत्र घेतला, श्री चैतन्य महाप्रभूंचा प्रणाम मंत्र घेतला आहे, कृष्णाचा प्रणाम मंत्र आहे, श्रीमती राधा राणींचा, तसंच पंचतत्वांचा जो मंत्र आहे, असे आपण महामंत्र जे घेतलेले, तर त्याच्यामधनं आपण काल तो प्रवास श्रील प्रभुपादांचा आपण जाणून घेतलेला. हे तुम्हाला स्क्रीनवर आता इथे दिसत आहे. की कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे पूर्ण 6ही खंडांमध्ये जो प्रवास केला आणि उतारवयामध्ये सुद्धा त्यांचा तो प्रवास थांबला नाही. का बरं? तर त्यांना केवळ गुरु आज्ञा होती आणि आध्यात्मिक प्रचार-प्रसार गीतेचा, भागवताचा जे काही आहे, तर ते सर्वांपर्यंत पोहोचावं, ही त्यांची जी तळमळ होती, ती आज सुद्धा आपल्याला ही गुरु-शिष्य परंपरेमधनं प्राप्त झालेली. तर काल आपण या सर्व गोष्टी इकडे बघितलेल्या होत्या. जसा हा जहाजाचा वगैरे त्यांचा प्रवास होता आणि त्याप्रमाणे मग त्यांनी तो प्रवास केलेला आणि तिथे जाऊन पूर्ण गीतेचा प्रचार, प्रसार म्हणजे ही परदेशात, देशात मग आपल्या इथे त्यांनी पुस्तकांचं जे प्रकाशन केलेलं आहे, म्हणजे त्यांचं एकीकडे प्रवचनं देखील चालू होती आणि सगळीकडे प्रचार-प्रसार करत असताना लेखन देखील चालू होतं. हा आपण काल तो मॅप बघितला. त्याच्यावरचा हा त्यांचा प्रवास बघितला. आता आपण मूळ अध्यायाला आरंभ करणार आहोत. आपलं कर्नाटक येथील जे विग्रह आहे, तर ते यांना प्रणाम आहे. हा पूर्ण मॅप दिलेला आहे, की इथे कोकोनट गार्डन जे आहे टोलगेट अतिशय सुंदर आहे कर्नाटकमध्ये हे. आता म्हणजे तिथे भरपूर सुविधा आणि खूप सुंदर आहे. तर ज्यांना कधी भविष्यात जायचं असेल, तर त्याच्यासाठी हे आपल्याला लिंक वगैरे सर्व दिलेली आहे. आता काल आपण थोडक्यात जे काही पाहिलं ते जाणून घेऊया, की भगवद्गीता म्हणजे आता एक मुळात महाकाव्य आहे आणि ते काव्य म्हणजे सर्वसामान्यांसाठी आपल्यासाठी आहे, की अर्जुनाच्या माध्यमातून म्हणजे महात्मा गांधींनी सुद्धा आध्यात्मिक याचा एक शांतीचा एक हेच मानून दिलेला कारण ते रोज गीता पठण करणं आणि पूर्ण म्हणजे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी हे प्रेरणादायी आहे. त्याच्यामुळे हे सगळेजण आत्तापर्यंत आपण म्हणजे अगदी इथे कालच आपण जो विचार केला, की आइन्स्टाईन सारखा जो शास्त्रज्ञ, संशोधक तर तो देखील म्हणजे त्यांनी एवढे शोध लावले, पण त्यांनी कुठेतरी शेवटी हे मान्य केलेलं, की भगवद्गीता जेव्हा त्यांनी वाचली, तेव्हा त्याने हे विश्व भगवंताने कसं निर्माण केलं, म्हणजे ह्याच्याबद्दल जेव्हा तो विचार करत होता, जे आत्मचिंतन केलं, तर तेव्हा त्याला असं वाटलं, की हे बाकीचं सर्व व्यर्थ आहे. जी शाश्वत गोष्ट काय आहे, तर ती एकमेव भगवंतांनी सांगितलेली गीता. मग ही गीता आपण काल गुरु परंपरेमधनं कशी आली? तर ते जसं आपण बघितलं, की का बरं आपण गीता याच माध्यमातून बघायची आहे? इस्कॉनच्याच द्वारा आपण का हा उपक्रम करत आहोत? तर आता इथे तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसत आहे, ही जी साखळी आहे.
म्हणजे इथे श्रील प्रभुपाद आपल्या शिष्यगणांना जे सांगत आहेत, तर ही कुठून आलेली आहे बरं? तर ही गौडीय परंपरा आलेली आहे. याच्या मागोमाग हे अनेक शिष्यगण आहेत, साधक आहेत. मग नारद मुनी, मग ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांची आधी भगवंतांनी हे सांगून दिलेलं म्हणजे अखंड हा स्रोत जो आलेला आहे, तो आपल्यापर्यंत गुरु शिष्य परंपरेतून आपल्याला श्रील प्रभुपादांनी आपल्यापर्यंत पोहोचवून दिलेला आहे. आणि त्यामुळे आपण ही भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजे याच्यामध्ये काहीही भगवंतांचंच केवळ सगळी जी उपदेश आहे तो आपण इथे जाणून घेण्यासाठी इथे जमलेलो आहे. म्हणजे हा एक अतिशय विशाल ग्रंथ आहे आणि मुळात आपण काल पाहिलं, की आपण 1 वर्ष तर कमीत कमी आपल्याला सखोल अभ्यास करायचा असेल, तर आपण इथे रोज 1 तासामध्ये आपण एवढे आत्ता जे पठण केले, एवढे श्लोक तर आपण घेणं शक्यच नाही होणार कारण त्याचा विस्तारच एवढा आहे. त्याच्यामुळे आपण काय बघणार आहोत 18 दिवसांमध्ये, तर प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जे काही आपले समाधान, आपली सकारात्मक दृष्टी आणि त्याच्यामधले जे विचार आहे, ती विचारधारा आपल्यावरती कशाप्रकारे आपण जाणून घेणार आहोत, तर याचा थोडक्यातच आपण अभ्यास करणार आहोत. महत्त्वाचे जे मुख्य आहेत अध्यायातले श्लोक, तर ते आपण नक्कीच बघणार आहेत. आणि आता हे गीतेमधले वेगवेगळे श्लोक म्हणजे आता कोण आहे बरं वक्ता? तर मुळात आपल्याला माहितीच आहे भगवद्गीता कोणी सांगितलेली आहे, तर भगवंतांच्या मुखामध्ये 575 श्लोक आलेले. अर्जुनाने जे काही विचारले आहेत प्रश्न, की ज्या काही शंका आहेत, तर त्या आहेत मुळात 83 श्लोक आहेत. ते कोणकोणत्या अध्यायांमध्ये येतात? तर 1 आणि 11व्या. पहिल्या आणि 11व्या, नंतर मग 12 आणि इतर अध्यायांमध्ये फक्त 28 श्लोक आहेत. जसं-जसं आपण अध्याय पठण करू, तेव्हा आपल्याला ते समजेल, की अर्जुन उवाच. मग अर्जुनाच्या मनात का बरं आहे शंका? का आपल्याला देखील रोजच्या ह्याच्यामध्ये काही नवीन शिकत असतो किंवा काही आपल्याला उपदेश मिळत असतात, काही अभ्यास करतोय, अध्ययन करतोय. तेव्हा आपल्या मनातही येतात शंका, तेव्हा आपणही ते प्रश्न विचारत असतो. आणि संजय उवाच आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये आता ते पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये 41 श्लोक आहेत. तर आता संजयाने काय केलेलं आहे, तर हे सर्व जे कृष्ण, भगवंत आणि अर्जुनामधला झालेला हा संवाद, गुरु शिष्यांचा हा जो संवाद आहे, तो धृतराष्ट्राला त्या राजाला सांगितलेला आहे. कारण धृतराष्ट्र हा आंधळा होता. त्याच्यामुळे मुख्य अध्याय 1 मध्ये तसंच 2, 11 आणि 18 या अध्यायांमध्ये 41 श्लोक हे संजयाच्या मुखात आहे. आणि धृतराष्ट्राचा सर्वात पहिल्या अध्यायात आता आपण बोललो, धृतराष्ट्र उवाच त्याचा आपण विस्तार पाहणारच आहोत. की त्याच्या मुखामध्ये एकच श्लोक आहे आणि त्या एकाच श्लोकापासून आरंभ झालेला आहे. आता इथे भगवद्गीतेमध्ये 5 गोष्टींची चर्चा झालेली आहे. कारण कसं आहे आपल्याला इथे मुख्य काय विषय आहेत. आता या ग्रंथामधनं आपण एवढे 700 श्लोक पाहणार. 700 मध्ये मुख्य काय सांगून दिलंय? तर ईश्वर कोण आहे? जीव कोण आहे? प्रकृती, काळ, कर्म. आता 1 ते 4 जे आहे म्हणजे ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ हे कसे आहे? अनंत आहे, अविरत आहे, दीर्घकाळ आहे. पण 5वं कसं आहे? कर्म जे कसं आहे? ते प्रगट आहे आणि नाश आहे. म्हणजे ते तात्पुरतं आहे. क्षणभर आहे. म्हणजे आपण जे काही कर्म करतो ते काही चिरकाल असतं का? नसतं. तर ते कर्म होऊनही जातं किंवा प्रारब्ध कर्म असतात, पूर्वकर्म असतात, संचित कर्म असतात. हे आपण पुढे विस्ताराने ते जाणून घेणारच आहोत. अशा प्रकारे इथे आपण 5 गोष्टींचीही चर्चा पाहणार आहोत. आता मुळात पुढे जो भाग सांगून दिला आहे, की ईश्वर. आता ईश्वर कसं आहे, तर ते चैतन्य स्वरूप म्हणजे आपण सच्चित आनंद म्हणजे हे अखंड जे भगवंताचं आहे, ते स्वरूप आपण जाणून घेणार आहोत. तर जीव आता पुढे जे आपल्याला जीव जे सांगितलेलं आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. आणि जीव हे कसं आहे, ईश्वराचे अंश आहेत. त्याच्यामुळे ते जीव सुद्धा चेतन आहेत. आता बघा हे विविध प्रकारचे तुम्हाला दिसत आहेत. काही जलचर, वनचर, काही उभयचर आणि देवी-देवता आहे, काही मनुष्य योनी आहे. या सर्वांच्या याच्यामध्ये जे चैतन्य आहे ते सुद्धा चेतन आहे. त्याच्यामुळे आणि पुढे दाखवलेला आहे जो 3रा जो विषय आहे तर तो काळ आहे. तर काळ कसा आहे? शाश्वत आहे, निरंतर आहे. आपण बघा ते टीव्ही सीरियल वगैरे पूर्वीच्या काळांमध्ये ते लागायचं. तर त्याच्यामध्ये ते चक्र सदैव ते फिरताना दाखवायचं, की मैं समय हूँ, मैं काल हूँ. तर काळ म्हणजे काय आहे? तर निरंतर. म्हणजे या प्रकारे जे आपण जाणून घेतलं, की याच्यामध्ये ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ
म्हणजे हे जे आहे ते या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे आणि ते सर्व नित्य आहे. पण 5वं तत्व काय सांगितलेलं आपलं? कर्म. आता हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. हे कसं आहे? हे नित्य आहे का? नाही. ही कर्माची फळं म्हणजे आता बघा इथे जे स्क्रीनवर दाखवलंय, जे परस्त्रीगमन, जे काय जे नकोय ते द्रव्य सेवन करणे किंवा अभक्ष्य भक्षण आहे, तर या गोष्टी ज्या आहेत, या निषिद्ध शास्त्रामध्ये मानलेल्या आहेत. तर याची सुद्धा फळं म्हणजे ही तुम्हाला आपल्या सर्वांना सांगून दिलेलं सावध केलं आहे, की कोणती फळं याच्यामधनं परिणाम काय आहेत. म्हणजे शास्त्रामध्ये याचा निषेध केलेला असताना देखील काही जण आपले कर्म सोडत नाहीत. तर हे जे निषिद्ध कर्म आहेत, तर ही कशी त्याची फळं फार पूर्वीची किंवा तात्कालिक सुद्धा आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे आपण कर्माचा सिद्धांत, कर्मविपाक ते सर्व पुढे जसं-जसं आपण जाणू, अध्यायांमध्ये जाऊ, तेव्हा आपल्याला ते नक्कीच समजेल आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला इथे गीतेमध्ये नक्कीच मिळतं. आता भगवद्गीतेची पार्श्वभूमी. मुळामध्ये आता आपण काल जसं आपण बघितलं, की इस्कॉनचा कसा इतिहास, पार्श्वभूमी काय आहे, त्याप्रमाणे इथे गीतेची पार्श्वभूमी बऱ्याच जणांना माहीतच असते, प्रश्नच नाही. कारण आपण सर्वच जण आध्यात्मिक आहोत, आपलं आध्यात्मिक क्षेत्र आहोत. पण इथे सांगून दिलेलं आहे, की अर्जुनाचा भ्रमनिरास कसा झालेला, की भ्रमाचं स्वरूप म्हणजे ही भगवंतांची जी मांडणी, तर ती आपण समजून गेली पाहिजे, की अर्जुनाचा हा गोंधळ झाला नसता, तर त्याला सोडवण्यासाठी म्हणजे भगवंतांनी ही गीता बोललीच नसती. म्हणजे भगवंतांना हे सांगण्याची गरज पडलीच नसती. पण अर्जुन हा प्रथम श्रोता म्हणजे तो सर्व ऐकतोय. जसं आता आपण इथे जमलेलो आहोत, की गीता जाणून घ्यायची ही जिज्ञासू, मुमुक्षू म्हणजे हा आपला प्रवास आहे, की आपल्याला कुठेतरी या भक्ती भावनामृतामधून प्रवास करायचा आहे आणि तो कसा आहे, तर सर्वांच्या हितासाठी आहे आणि म्हणून अर्जुनाचा जो मोह झालाय, म्हणजे त्याला कुठेतरी ते नैराश्य आलं आहे. म्हणजे कितीतरी भ्रम असतात, की हे योग्य आहे का ते योग्य आहे. अशा पद्धतीने म्हणून इथे गीतेचा अ, आरंभ भगवंतांनी करून दिलेला आहे. आता अर्जुनाचा असमंजसपणा कसा झाला? तर भगवंतांना जेव्हा त्यांनी सांगितलं, की दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन ठेव. तर तिथे अर्जुन जेव्हा पाहतो, की आपली लढाई म्हणजे ही कुरुक्षेत्राची लढाई तो लढायला तयार नव्हता. का बरं? तर भगवंतांना मुळात तो तेव्हा शरण गेला आणि परिणामी ही गीता बोललेली गेली. तो पहिले लढायला तर तयार होता. पहिले सुरुवात जेव्हा झाली म्हणजे गीतेचा हा गूढवादाचा प्रवास अतिशय सुंदर आहे. की त्याच्यामध्ये जी गीता सांगितली गेली, तर त्याच्यामागे पहिले तर अर्जुन तयार होता, की मला या दोन्ही म्हणजे या सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. आणि भगवंत तसंच करतात आणि त्या प्रकारे जेव्हा तो पाहतो, की अरे इथे तर सगळे माझे आप्त आहे, गुरुवर्य आहेत, सगळे माझे सगळेच स्वजन आहेत, तर मी यांच्या विरुद्ध कसा लढू? आणि याच कारणामुळे तो शेवटी या गोंधळात, या भ्रमात, या मोहात राहून तो भगवंतांना शरण जातो आणि भगवंत म्हणजे तू उचित कर्म काय आहे, तर हे जाणून घेण्यासाठी हा 700 श्लोकांचा प्रवास आपल्याला 18 अध्यायांमधून रोज आपण जाणून नक्कीच घेणार आहोत. आणि त्यामुळे प्रत्येक हा जो प्रवास आहे, तो एक-एक पायरीने सुरू होतो. म्हणून आपण आता, की गीतेचा गूढवादाचा हा प्रवास आपण इथे सगळेजण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण काय पाहणार आहोत बरं? प्रत्येकाचं महात्म्य असतं. तर बघा गीतेचं महात्म्य देखील आपण इथे जाणून घेणार आहोत. तर गीतेचं महात्म्य काय आहे बरं? तर इथे सांगितलेलं आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. अर्थात सर्व उपनिषदे गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात आणि उपभोग घेतात. म्हणजे उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त म्हणजे तुम्ही आणि आम्ही, असं भगवंतांनी हे सांगून दिलंय. म्हणजे जे आहे गीतोपनिषद म्हणजे हे काय आहे तर सर्व उपनिषदांचं सार आहे. तर आणि हे गायीप्रमाणे अतिशय पवित्र आहे. आपल्याला माहिती आहे, आपण सगळेजण गायीला पूजतो आणि प्रत्येक वेळेस आपण जी काही पूजा-अर्चा करतो, तेव्हा गायीसाठी पण नैवेद्य अर्पण करत असतो, तिची पूजा करत असतो. प्रत्येक व्रतांमध्ये असते, आपल्या पूजा घरातही असते.
आणि स्वतः भगवंत म्हणजे बघा श्रीकृष्ण गवळ्याच्या रूपाने या गायीचे उपदेशामृत रूपी दूध काढत आहेत. म्हणजे आपल्याला हे उपदेश म्हणजे इतकं अमृत तुल्य आहे, की हे अर्जुन म्हणजे हा कसा आहे एक वासरा समान आहे आणि आपण सर्वजण हे भक्त आहोत. या गीतेच्या अमृतमय दुधाचे सेवन करणारे आहोत. त्याच्यामुळे अतिशय सुंदर हा गीतेचा अर्जुन विषाद योग आपण पाहणार आहोत. आता आजकाल बघा लोकांना एक शास्त्र, एक ईश्वर, एक धर्म तसंच एक आचरण याबद्दल उत्सुकता असते आणि म्हणून संपूर्ण जगातील मानवांसाठी एक शास्त्र म्हणजे काय आहे? भगवद्गीता. एक ईश्वर म्हणजे देवकी पुत्र श्रीकृष्ण आणि एक मात्र प्रार्थना म्हणजे भगवंतांच्या नामाचे गुणसंकीर्तन. आणि एकच कार्य म्हणजे काय आहे बघा बरं, की जनता जनार्दन रूपी भगवंताची सेवा. म्हणजे ही एक प्रकारे सेवाच आहे. आता मी इथे काहीतरी आपल्यापर्यंत हा भगवंतांचा संदेश श्रील प्रभुपादांनी जसं सांगण्याचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आपण इस्कॉनच्या माध्यमातून करत आहोत. आणि तुम्ही सर्वजण श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती कारण तुम्ही भगवंतांच्याच तुमच्यामधील आत्मा देखील भगवंतांचाच अंश आहे आणि तुम्ही ते सर्वजण शांत एकाग्र चित्ताने ऐकत आहात. म्हणजे ही पण एक प्रकारे भगवंतांची सेवाच आहे. श्रवण भक्ती ही देखील सेवाच आहे. आता पहिल्या अध्यायाचं नाव आपण इथे स्क्रीनवर पाहतोय. अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाच्या विलापाचा योग आहे. म्हणून याला अर्जुन विषाद योग आहे. आता बघा एकाच दृश्यावर वेगवेगळ्या या प्रतिक्रिया. आता इथे तुम्हाला वरती दिसत आहे हे अंध धृतराष्ट्र आहे. मध्ये अर्जुन आहे आणि इकडे दुर्योधन आहे. या तिघांच्या प्रतिक्रिया या इथे फार महत्वाच्या आहेत. तर यामध्ये पहिलाच श्लोक हा धृतराष्ट्राच्या मुखातील आहे. तो आपण पहिले पाहूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय म्हणजे इथे धृतराष्ट्र विचारत आहे कोणाला संजयाला की धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या ठिकाणी म्हणजे धर्मक्षेत्र जे म्हटलं जातं अशा ठिकाणी तर इथे मामका म्हणजे माझे आणि पांडवा म्हणजे पांडवाश्चैव म्हणजे पांडवांचे पुत्र पांडव पुत्र जे आहेत, पांडूचे पुत्र जे आहेत म्हणजे कोण? पांडव 5. तर ते काय बरं चालू आहे तिथे? तर मुळात इथे युद्धाचा आरंभ कशामुळे झाला? तर इथे सांगते, की पांडवांनी 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपलं अर्ध राज्य मागितलं, तेव्हा अर्ध राज्य तर सोडाच, पण दुर्योधनाने काय केलं, की तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीन सुद्धा युद्धावाचून देण्याचं त्याने मान्य केलं नाही. आणि म्हणून पांडवांनी मग माता कुंतींच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करायचं ठरवलं. कारण युद्धाशिवाय काही पर्यायच ठेवला नव्हता. दुर्योधन हा अतिशय दूरबुद्धीचा होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे पांडव आणि कौरवांचं युद्ध होणं निश्चित झालं. आणि धर्मक्षेत्र अशा या पवित्र ठिकाणी जिथे धार्मिक विधी केले जातात, तिथे कुरुक्षेत्राच्या या रणभूमीवर म्हणजे दिव्य दृष्टीने संजय धृतराष्ट्राला या युद्धाचं वर्णन इथे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, की हे संजय आहे, जी दिव्य दृष्टी इथे तुम्हाला वर दिसत आहे, की ही जी युद्धाची दिव्य दृष्टी दिसत आहे संजयाला आणि धृतराष्ट्राला तो सांगत आहे. तर हे सर्व युद्धाचं वर्णन तो सांगून देतो आणि त्यामधील हा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मनातील जी असूया, मतभेद तो सांगून देतोय, दिसून येतो. कारण मुळात त्याला हे जाणून घ्यायला हवं होतं, की त्याने माझे पुत्र म्हणजे मामका आणि पांडूचे म्हणजे पांडवा म्हणजे या मतभेदानेच त्याने काय केलंय, की राग, द्वेष उत्पन्न केला आणि याचं फळ काय झालं बरं? तर 100चे 100 कौरव मारले गेले आणि पांडव म्हणजे 5 पांडव असून एक सुद्धा मारला गेला नाही. म्हणजे किती सुंदर पद्धतीने हे चित्र आपल्या समोर दाखवून दिलेलं आहे बघा, की इथे तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. हे बघा, हे धर्मक्षेत्र मामकाः पांडवाश्चैव आणि किम कुर्वत. म्हणजे आता यातली जी मांडणी करून दिली आहे त्याचं आता थोडक्यात आपण हे बघूया, की त्यातील भाव म्हणजे हे सर्व भाव काय करतायत वर्णन करतायत. आता हे जे दूध ओतू जातंय तर ते हे धर्मक्षेत्र म्हणजे धार्मिक विधी जे करतो आपण,
म्हणजे जिथे-जिथे बघा बरेचसे धार्मिक विधी आहेत. आता अक्षय तृतीया वगैरे असते किंवा बरेचसे संक्रांतीचे काही असतात असे सण, की तिथे कधी-कधी दूध उतू जाणं हे शुभ मानलं जातं. आणि त्याचप्रमाणे धर्मक्षेत्र म्हणजे जिथे पवित्र ठिकाण आहे, तिथे सुद्धा धार्मिक विधी केले जातात. जसं आता पुढे दाखवलेलं आहे, की हे मामकः पांडवाश्चैव म्हणजे इथे काय केलं आहे बरं? तिथे बघा दही घुसळतात किंवा दुधात मीठ घातलं गेलं, तर ते कसं चलबिचल होतं आणि त्याच्यामध्ये दह्याचं लोणी होतं, पनीर होतं. म्हणजे हे जे चित्रात दाखवलंय, तर ते हे मामका पांडवाश्चैव म्हणजे अशा भेदाने चलबिचल हा जो मतभेद झालाय, म्हणजे हे जी कुठेतरी प्रक्रिया झाली आहे, तर मनात म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये कशी भावना आहे बरं? तर ती पुढे आपण जाणणार आहोत. ती कल्याणाची अभिलाषा होती. म्हणजे ती त्याला सर्वांचं कल्याण तो इच्छित होता आणि त्यामुळे त्याला गीतारूपी लोणी मिळालं. आणि धृतराष्ट्राच्या मनात म्हणजे त्याच्या मनामध्ये काय होतं, की मिठाच्या खड्याप्रमाणे मतभेद होता, की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. अशा प्रकारे त्यांनी हा मत्सर जागा केला आणि त्याचा विनाश निश्चित झाला. आणि किमकुर्वत म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे? तर मग हे आता इथे आपल्याला 18 दिवसात भगवंत आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून इथे आपल्याला हा प्रवास सांगून देत आहे. आता पुढील श्लोक आहे 1.3 याचा अनुवाद मी वाचते. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. म्हणजे इथे बघा हा जो दुर्योधन आहे, हा मुळात घाबरलेलाही आहे, गोंधळलेलाही आहे, कारण त्याला कुठेतरी भीती आहे. मुळात त्याच्याकडे 11 औक्षणी सेना म्हणजे ही भगवंतांकडनं त्यांनी घेतलेली पण होती. पण तो कुठेतरी मनामध्ये कारण हा अधर्माचा, असत्याचा विजय होणं अशक्य आहे. म्हणून हे मनामध्ये जेव्हा कोणीतरी घाबरतं, कुठेतरी काही मनात सल असते, तर ती कशासाठी असते? तर जेव्हा हा अधर्माचा विचार असतो. म्हणजे या श्लोकामध्ये दुर्योधनाचा संकुचित, मत्सरी स्वभाव दिसून येतो. कारण इथे बघा दुर्योधनाने द्रुपद पुत्र असं वर्णन केलंय. द्रुपद पुत्र ऐवजी तो काय म्हणू शकला असता, की दृष्टद्युम्न द्युम्न हे सुद्धा म्हणू शकला असता. पण तो काय म्हणतोय द्रोणाचार्यांशी द्रुपदाचं वैर होतं आणि त्यामुळे त्या वैरभावाचा बदला घेण्यासाठी त्यांनी ही उत्तम संधी चालून आली आणि त्याच्यामुळे त्याला ती आठवते, की द्रोणाचार्यांना हे जे द्रोणाचार्य इथे आहेत, त्यांना तो म्हणत आहे, की जेणेकरून युद्धात त्यांनी जागृत राहावे आणि आपल्याच बाजूने लढायला हवं अधर्माने. त्याच्यामुळे कोणतीही तडजोड करू नये आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये म्हणजे दुर्योधनामध्ये ही अपयशाची चाहूल लागल्याची भीती आपल्याला इथे दिसून येते आणि म्हणून तो अशी कपटी खेळी खेळतो. अशा प्रकारे इथे सांगून दिलेलं आहे. आणि त्यानंतर पुढचा येतोय श्लोक 1.19 सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. अनुवाद हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. आता बघा किती सुंदर पद्धतीने हे चित्र आपल्या समोर मांडणी केलेली आहे. इथे युद्धाचा जेव्हा आरंभ झाला, तेव्हा शंखनाद, तेव्हा जे ढोल वगैरे जे काही वाजत होते, तर सर्वात पहिले जेव्हा कौरवांनी जो शंखनाद केला, जे काही वाद्य वाजवली, तेव्हा पांडवांकडचे जे सैन्य आहे, जी 8 अक्षौहिणी सेना होती, तर त्यांच्या हृदयामध्ये काही कंपन झाली नाही, ते घाबरले नाही किंवा काहीही त्यांची हृदय विदीर्ण झाली नाही. पण मुळात जेव्हा अशा प्रकारचा पांडवांकडनं जेव्हा हा शंखनिनाद वाढत गेला, तर मग इथे श्रील प्रभुपादांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने तात्पर्य सांगितलंय, की दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतर यांनी जेव्हा आपलं शंख वाजवलं, तेव्हा पांडवांच्याकडील आता जे सांगितलं त्याप्रमाणे कोणाचेही हृदय विदीर्ण झालं नाही आणि तशा घटनांचा उल्लेख देखील नाहीये. पण या श्लोकात असा उल्लेख आहे, की पांडवांच्या पक्षाकडील जेव्हा त्यांनी शंख वाजवण्याच्या नादात धृतराष्ट्राच्या पुत्रांची म्हणजे कौरवांची हृदय विदीर्ण झाली. आता या घटनेसाठी पांडव आणि त्यांचा भगवंतावरचा विश्वास
या गोष्टी कारणीभूत होत्या. कारण बघा मुळातच जो परमपुरुष भगवंतांचा आश्रय घेतो, आपणही कोणतंही कार्य करताना पहिले मंगलाचरण आपण जी काही प्रार्थना घेतो, गीता पठण करतो, आरंभी आणि समापनच्या वेळेस म्हणजे जिथे पण कोणतंही कार्य आहे, तर तिथे सगळ्यात पहिले अधिष्ठान पाहिजे भगवंतांचं. सर्व ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये, सर्व संतांनी, सद्गुरूंनी आपल्याला हेच सांगून दिलेलं आहे आणि त्यामुळे सर्वात जे भगवंतांचा आश्रय घेतात, तर त्याला कोणतीही अशी सर्वात बिकट अशा संकटात सुद्धा कधीच भीती वाटत नाही. ते कायमही निर्भयच राहतात, कारण त्यांना भगवंतांचा तो आश्रय असतोच. आणि त्यामुळे त्यांचा विजय देखील निश्चित असतो. त्यामुळे सत्याचा मार्ग हा विजयाचाच मार्ग आहे. आणि आता हा विजय कशाप्रकारे होतो? तर हे जी आपल्याला 9 कारणं सांगून दिलेली आहेत. आता मुळात ही 18व्या अध्यायामध्ये सर्वात शेवटी पण येतात. पण आपण हे सर्व आता देखील जाणून घेणार आहोत. पण पहिल्याच अध्यायामध्ये आपण याची नोंद आपल्याला इथे जाणून दिलेली आहे, की काय बरं आहे? तर पहिलं काय आहे? धर्मक्षेत्र. आता धर्मक्षेत्र आपण जे पाहिलं म्हणजे पवित्र असं ते धर्माचं क्षेत्र आहे, जिथे अत्यंत पावन अशी धार्मिक कार्य ते क्षेत्र आहे, तर ते शुद्ध आहे आणि त्या ठिकाणी युद्ध होणं म्हणजे सत्याचाच विजय आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे? दिव्य रथ, जो त्यांना भगवंतांचा प्राप्त झालेला आहे. तिसरं आहे त्या रथावरती कपिध्वज, म्हणजे आत्ताच परवा हनुमान जयंती होऊन गेलेली आहे. हनुमान जन्मोत्सव होऊन गेलेला आहे. कोणी जयंती म्हणतं, कोणी जन्मोत्सव. अर्थ तोच आहे. पण बऱ्याच जणांमध्ये हा असो तो भाग वेगळा आहे. पण या कपिध्वजावरती साक्षात हनुमंत विराजमान आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. इथे हनुमंत साक्षात इथे आरूढ आहेत. पुढे आहे शंखनाद, म्हणजे पवित्र अशा शंखांचा नाद झालेला आहे. भगवंतांपासून सर्वांनी जो शंखांचा नाद केला, तर तो अतिशय पवित्र आहे. पुढे काय आहे? गांडीव, जे धनुष्य पाशुपतास्त्र प्राप्त झालेलं आहे. त्याचं देखील अतिशय महत्त्व आहे आणि पुढे आहे त्यक्त जीविता, म्हणजे इथे जे सर्व जीव धर्मासाठी, सत्यासाठी जीव लढायला तयार होते. त्यांना त्यांच्या प्राणाचीही पर्वा नव्हती आणि केवळ भगवंत धर्मासाठी आपल्या याच्यासाठी ते सत्यासाठी लढण्यासाठी जीव द्यायला, लढायला तयार होते. आणि मुळात गीता जयंती आपण सर्वजण जाणतो, की मोक्षदा एकादशी या दिवशी गीतोपदेशे गीतेचा उपदेश सांगितला गेला आणि अशा पवित्र तिथीला ही युद्धाचा आरंभ झालेला. आणि भाग्यलक्ष्मी, जिथे बघा भगवंतांची पत्नी असते, तिथे भाग्य हे असतंच असतं. आपण देखील अनेक विग्रहांमध्ये बघत असतो, की भगवान विष्णूंच्या चरण सेवेमध्ये कायम भगवंतांची पत्नी असतेच असते. आणि तेच भाग्य सर्वांना, जे भक्तांना आहे ते प्राप्त होतच. आणि नंतर आहे 9वं ऋषिकेश. आता ऋषिकेश म्हणजे बघा बरं प्रत्यक्ष इंद्रियांचे स्वामी. म्हणजे असे प्रत्यक्ष ऋषिकेश भगवंत जे दिसत आहे आता या रथावरती सारथी जे आरूढ आहेत, तर तिथे काय कमी असणार नाही का? म्हणजे विजय हा कोणाचा? धर्माचाच होणार आणि म्हणून या 9 विजयांची कारणं इथे आपल्याला सांगून दिलेली आहेत. आणि म्हणून मग आता इथे जो विजयांची कारणं जाणून सुद्धा म्हणजे आता हे सर्व सुद्धा अर्जुनाला काही माहीत नसेल का? पण हे सर्व माहीत असूनही जेव्हा रथ दोन्ही सैन्यांमध्ये उभा आहे, सेनयोर उभयोर मध्ये, तर तेव्हा अर्जुनाला विषाद झालेला आहे. तर हे खरं तर सर्व भगवंतांचं प्रयोजन आहे. कारण अर्जुनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्वांना केलेला हा गीतोपदेश आहे. इथे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात, की अध्यायामधले हे जे महत्त्वाचे काही कारणं आहेत, यामध्ये अर्जुनाला विषाद होण्याची ही कारणं सांगून दिलेली आहे. तर पहिलं कारण काय सांगितलं आहे बरं 28व्या श्लोकामध्ये? करुणा आहे. तर करुणा म्हणजे काय? तर आपल्याच सर्व आप्तांना, नातेवाईकांना, गुरुजनांना, पितामह जे कोणी आहेत, तर त्यांना कसं ठार करणार? आणि दुसरं आहे आनंद नाही. आता युद्ध करताना त्याला त्यामुळे आनंद तर वाटणारच नाही. कारण तो सर्वांना स्वजन म्हणजे त्याला कुठेतरी ही करुणा होती आणि कुठेतरी हा म्हणजे दुःख होतं मनातून, की हे मी
काय करतोय? हे मी कशासाठी युद्ध करत आहे? आणि त्याच्यामुळे नंतर त्याला ही आपण जे आनंद नाही याच्यामध्ये काय 36व्या श्लोकामध्ये सांगितलं, की त्याला पाप वाटतंय. म्हणजे ही पापी भावना वाटतेय, की मी हे काहीतरी कुठेतरी पाप करत आहे. आणि कौटुंबिक त्यामधनं निर्माण काय होणार आहे? कौटुंबिक परंपरा नष्ट होणार. कुळाचा नाश होणार. तर हे सर्व त्याला असमंजस म्हणजे या सर्व गोष्टींमधनं त्याला काहीच समजत नाहीये. इथे तो जो पूर्ण करुणेने म्हणजे दुःखाने इथे स्क्रीनवर तुम्ही बघत आहात, की कसा असमंजसपणा म्हणजे जे नैराश्य निर्माण झालं आहे, की सर्व गोष्टींमधून याला काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तर हे त्याला काहीही समजेनासं झालेलं आहे. आणि म्हणून इथे भगवंतांना मग हे त्याचं त्यांनी पूर्ण पहिल्या अध्यायामध्ये ही जी कारणं सांगून दिलेली आहे, की मला आता करुणा म्हणजे मला याच्यामध्ये काही योग्य वाटत नाही, आनंद वाटत नाही. हे पापी भावना त्याला निर्माण होते. कुळाचा नाश मी होईल युद्ध केलं तर. हे सर्व असमंजसपणा हा त्याच्यामधनं तो हे अ, त्याच्या त्या भावना तो व्यक्त करतो. तर मुळात आपण या कशाशी संबंधित म्हणजे आपण असू शकतो. आता आपल्याही जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याही प्रापंचिकाला बऱ्याचशा व्यवहारात असो, प्रापंचिकाला या बऱ्याचशा गोष्टींना आपण फेस करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, की म्हणजे आजकाल कलियुगच इतकं हे झालेलं आहे, की त्याच्यामध्ये हे तर त्या काळामध्ये द्वापार युगामधलेल्या गोष्ट कथांमधनं आपण हे पाहतोय अर्जुनाची भावना. पण ही कुठेतरी आपल्याशी पण निगडीत आहे, की आपल्यालाही कधी करुणा येते, आपणही कधीतरी आनंद नाही, की आपल्यालाही असं वाटतं अरे पापी भावना झालीये, कौटुंबिक परंपरा आपली काहीतरी आपण चुकतोय. किंवा असमंजस म्हणजे आपला जो गोंधळ असतो, की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे किंवा बरेच जण असतात, की आपण बऱ्याच जणांकडे सल्ला, काहीतरी आपण त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं त्यातनं समाधान होत नाही. आणि म्हणून आपण इथे गीतेमधनं, भगवद्गीतेतून गीता जशी आहे तशी श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे तात्पर्य, जे अनुवाद सांगून दिलेला आहे, तर ते आपण इथे प्रत्येक अध्यायामधनं आपण हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे पहिल्या अध्यायामध्ये हे आज आपण 3 प्रतिक्रिया ज्या जाणून घेतल्या, की त्याच्यामध्ये जे धृत धृतराष्ट्र जे आहे, त्यांनी ज्या पद्धतीने विचारलेलं आहे, की काय माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र यांनी काय केलेलं आहे? तर अशा प्रकारे याच्यामधून आता त्याचा हा प्रश्न पडलेला आहे, ही मतभेद आहे, कारण त्याला त्याच्याच पुत्रांबद्दल अतिशय म्हणजे अंध असूनही तो अंध म्हणजे पुत्रांवरही त्याचा तो डोळस प्रेम नसून सुद्धा अंधच प्रेम आहे. कारण तो अधर्माच्याच बाजूने विचार करत आहे. आणि इथे अर्जुनाचं मात्र कसं आहे, की मी स्वजन, आप्तजन यांचं कशा पद्धतीने मी आता याच्यामधनं मला समजेनासं झालंय, की मी आता या समोर 2 सैन्यांच्या मध्ये जे येऊन रथ उभा केलेला आहे, तर माझा आता हे कारुण्य भाव भगवंतांना तो म्हणतोय, की मी हे युद्ध नाही करू शकणार. आणि इथे दुर्योधन देखील कुठेतरी या 3 जणांच्या या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, की दुर्योधन कुठेतरी मनातून त्याला ती भीती आहे, अपयशाची त्याला ती चाहूल जाणवली आहे, की मला माहीत नाही, की माझं पुढे जाऊन मी युद्धात पराभव होईल की काय होईल? अशा पद्धतीने या तिघांचा जो भाव आहे, तो इथे आपण जाणून घेतला आणि आता अशा प्रकारे हे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याही मनात असणाऱ्या संकल्प, विकल्प, मतभेद किंवा या बऱ्याचशा सुख-दुःख किंवा काय पाप आहे, काय पुण्य आहे, मी कर्म योग्य करत आहे की नाही करत आहे, अशा ज्या गोष्टी असतात, तर त्याच्यामधनं आपणही हे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी उद्याला आपण दुसऱ्या अध्यायापासून आरंभ आहे. तर आता आपण हे जे काही बघितलं थोडक्यामध्ये रणांगणावरील सैन्याचं निरीक्षण. म्हणजे धृतराष्ट्राची जी चौकशी आहे, तर त्यांनी किमकुर्वत म्हणजे हे काय करत आहेत? हा जो मतभेदाचा भाग होता. तर मुळात धृतराष्ट्राने हा प्रश्नच केला नसता. जर त्यांनी सर्वांसाठी कौरव, आता पांडव सुद्धा कौरवच होते. पण त्यांनी कौरव वेगळे आणि पांडूचे पुत्र, तर पांडवा हा मतभेद केला. त्याच्यामुळे हा आरंभ इथे झालेला आहे. दुसरं आपण आता दुर्योधनाची भीती पाहिली, की महतीं चमून व्यूढा.
नंतर शंख फुंकणं, तर हृदयानी व्यदारयत म्हणजे कोणाची हृदय कापली गेली तर अधर्माची, असत्याची, कौरव जे अधर्मी होते त्यांना ती भीती होती. आणि अर्जुनाचं मन निरीक्षण काय होतं बरं, की गांडीव स्त्रंसते हस्तात् त्वक्चैव. म्हणजे त्यांनी हे सर्व जे बघितलं त्याच्याकडे सर्व काही असून सुद्धा त्याला कुठेतरी ही भीती मनामध्ये त्याचं सर्व शरीर कापू लागलं. कुठेतरी तो आतमध्ये गोंधळून गेलेला आहे आणि अखेर तो काय म्हणत आहे, की अर्जुनाने युद्ध न करण्याचं हे काही कारणं दिलेली आहेत, की प्रतिकारम शस्त्रम म्हणजे मी आता इथे प्रतिकार करू शकत नाही आणि मला युद्ध करायचं नाही. अशा प्रकारे त्यांनी अखेर स्वतःच म्हणजे पूर्ण पहिले सर्वात आरंभी तर तो युद्धासाठी तयार होता. कारण माता कुंतीनी सांगितलं, की आता पर्याय नाहीये. आपल्याला जर दुर्योधन किमान 5 गाव जरी दिले असते तरी सुद्धा आणि भगवंतांनी सुद्धा हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला होता. कृष्ण नीती जी आहे तर ती भगवंतांनी कृष्ण शिष्टाई म्हणून जेव्हा दुर्योधनाकडे गेलेला, तर तेव्हा देखील भगवंतांनी हाच प्रयत्न केला आणि दुर्योधनाला समजावलेलं, की "बाबा रे, हे युद्ध करू नको. पांडवांना 5 गावं जरी तू दिलीस, तरी सुद्धा पण अखेर हे युद्ध होणारच होतं आणि हे युद्ध आपल्या सर्वांसाठी आहे, की कायम धर्माच्याच बाजूने आपण सत्याचाच मार्ग स्वीकारायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत जाणून घेतलं, की अर्जुनाने युद्ध करण्याची जी कारणं दिलेली आहे, की कुलाचा नाश होईल आणि याच्यामधनं जे मला आनंद वाटत नाही, पापी भावना, दुःख वाटत आहे. तर ही सर्व जी कारणं आहेत, मग हे भगवंत शांतपणे सर्व ऐकून घेतात. आणि अशा प्रकारे अर्जुन मग इथे आपलं धनुष्य खाली ठेवतो आणि रथाच्या मागे जाऊन अ, विषाद करून बसतो. म्हणून इथे अर्जुन विषाद योग हा अध्याय आहे. अशा प्रकारे आपण इथे महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. हरे कृष्ण. आता उद्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण भगवंतांचा उपदेश अतिशय सुंदर उद्यापासून जाणून घेणार आहोत आणि खूप सुंदर पद्धतीने हे ते होणार आहे. तर इति प्रथमोध्याय समाप्त. आता आपण कोणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते हँड रेज कराल आणि एकेकाला एक-एक जण विचारू शकतात. मी शेअरिंग थांबवते आणि रेकॉर्डिंग थांबवते. हरे कृष्ण. हरे कृष्ण.